हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देवपूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेले एक तांब्या पाणी तुमचे नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्याचाच एक असा रहस्यमय गोष्ट सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू करणार. जय स्वामी पुराणात आणि विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे, की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तीचा वास होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे, की जल म्हणजे जीवन आणि जेव्हा हे जल देवाच्या चरणी अर्पण केलं जातं, तेव्हा ते साधं राहत नाही. ते पवित्र आणि ऊर्जायुक्त पाणी बनतं. तर आपण हे ऋषीमुनींना आपल्याला आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचं. कारण त्यांना माहिती असतं, की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोटला किंवा दिंडोरीला इथे गेलात, तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या मुखातून आपल्याला हे अनुभव सांगितले जातात, की पहा आयुष्यात यांनी बदल झाल्याच्या अनेक कथा त्यांनी ऐकल्या आहेत आणि आपल्याला ऐकायलाही मिळत आहेत. तुम्ही म्हणाल, की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागचं विज्ञान काय आहे? विज्ञान काय सांगतं? विज्ञान सुद्धा आज या गोष्टीला मान्यता देते. पाणी हे असं एक तत्व आहे, की ते ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दापासून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो आणि हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलं आहे, की जेव्हा हे पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि म्हणजे संतुलित बनते आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात, तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पानावर आपला भावना आणि विचारण्याची प्रतिसाद देते आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो, त्या भक्तीने, ऊर्जेने ते पाणी भरून जाते आणि ते पाणी पवित्र आणि शुद्ध तीर्थ तयार होते. आता या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात? तर सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण नसतानाही कळतही नाही, की घरात भांडणं होतात, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वातावरणात वाढवतं. ह्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळू संपूर्ण घरात पसरते आणि मग तेव्हा ते घर प्रसन्न होते आणि सुख शांती लाभते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग मोकळे होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहे, की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली. कामात यश प्राप्त झाले. चौथे म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो. कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला फायदा होतो. पाचवे आणि खूप महत्त्वाचे म्हणजे पितृदोष निवारण्यासाठी हे पाणी उपयोगी ठरत आहे. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो, तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, की जिथे श्रद्धा, तिथे भाव, कृपा नक्कीच होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे कसं करायचं? तर सोपं आहे. आपण पूजा करतो त्यानंतर एक तांब्या किंवा म्हणजे तांब्याचा तांब्या किंवा पितळी तांब्या तो घ्यावा. त्यात स्वच्छ पाणी भरावे आणि त्यावर एक फुलपात्र झाकण ठेवावे आणि तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावे. रात्रभर ते पाणी तसेच राहू द्यायचे. सकाळी उठल्यावर त्या देवाला म्हणजे तांब्याकडे बघून नमस्कार करायचा आणि स्नान हे ते झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर ते पाणी घरात थोडं शिंपडायचं. सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आणि मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र म्हणावा आणि हे उपाय केल्याने आपल्या घरात खूप धनधान्याची भरभराटी होते. खूप बदल जाणवतात. तुम्हाला विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आणि स्वामींवर सगळं सोपवायचं आहे. मग बघा तुमचं आयुष्य कसं हळू बदलतं आणि म्हणजे सगळ्यांनाही फरक जाणवायला लागेल, की तुमचं घरात पण वातावरण सगळं खूप बदललं आहे. हे छोटा उपाय आहे, पण याची म्हणजे उपाय केल्याने खूप घरात भरभराटी येते. तुम्हाला हा उपाय साधा वाटत असेल, पण काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल, की तुमचं मन शांत होत आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला तुमचा अनुभव आल्यावर तुम्ही याच्यावर शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.